तर मला एका मुलाची कमेंट आली होती की सर 1600 मीटर बद्दल मला काहीतरी सांगा। तर मी आज 1600 मीटर आणि 800 मीटर या दोन्ही बद्दल एक महत्त्वपूर्ण टिप सांगणार आहे, जी तुम्हाला ग्राउंडच्या एक्झामच्या दिवशी खूप आणि खूप उपयोगी पडणार आहे। तर भरपूर मुलं काय चूक करतात, आता भरती जवळ आलेली आहे आणि आपला टायमिंग काढत नाही, आपला टायमिंग किती येतो ते काढत नाही। तर तुम्ही ही चूक करू नका। तुम्ही दर आठवड्याला सोमवारी तो टायमिंग काढा, कारण की तुमचा सोमवार ते शनिवार हा तुमचा वर्किंग डे असतो, तुमचा शेड्यूल फिक्स असतं व्यायामाचा, आणि रविवारी तुम्ही रेस्ट घेता। रेस्ट हा ट्रेनिंगचाच भाग आहे। रविवारी रेस्ट घेतल्यानंतर आपल्या मसल्स आणि आपली बॉडी व्यवस्थित रिकवर होते आणि सोमवारी आपला 1600 मीटरचा किंवा 800 मीटरचा टायमिंग चांगला पडतो। तर तुमचा कधी कधी टायमिंग हा 5:30 मिनिट येईल, कधी कधी 5:20 येईल, कधी कधी 5:50 येईल, पण तुम्हाला टायमिंग काढल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट समजेल की आपण 5:20 धावलो होतो तेव्हा कसा धावलो होतो आणि 5:50 धावलो होतो तेव्हा कसं धावलो होतो। तुम्हाला एक धावण्याची योग्य अशी दिशा कळेल। तर ती कधी कळेल, तर तुम्ही दर आठवड्याला 1600 मीटरचा किंवा 800 मीटरचा टायमिंग काढाल तेव्हा। जेव्हा तुम्ही टायमिंग काढाल तेव्हा तुम्ही वर्कआउट करता ते बरोबर आहे का हे सुद्धा तुम्हाला समजेल। त्यामुळे तुम्ही टायमिंग दर आठवड्याला काढत जावा। आणि जेव्हा तुम्ही टायमिंग काढाल तुम्हाला एक गोष्ट कॉन्फिडन्सने सांगता येईल की माझा 5.5 मिनिटाच्या वरती टायमिंग 1 सेकंद सुद्धा येत नाही। तुमचा हा कॉन्फिडन्स तुम्हाला भरतीला बूस्ट करेल आणि त्याचा तुम्हाला ग्राउंडला खूप मोठा उपयोग येईल। त्यामुळे मित्रांनो, दर आठवड्याला एकदा तरी 1600 मीटरचा टायमिंग काढा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडू शकतो। तर अशाच महत्त्वपूर्ण टिप्ससाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।